नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 3 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सध्याला विसर्ग किती चालू आहे, त्याचबरोबर उजनी धरणात येणारा दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे आणि वीरच्या धरणाची परिस्थिती काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा आहे 115.70 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 52.04 TMC आणि टक्केवारी ही 97.13% उजनी धरण आलेलं आहे. सध्याला दौंडच्या विसर्गामध्ये सातत्यानं कमी जास्तपणा होताना दिसतोय, कारण काल सकाळी 38,900 क्युसेकचा असणारा विसर्ग तो परत 42,000 गेला आणि परत आज सकाळी जर बघितलं तर 49,553 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडमधून भीमा नदी उजनी धरणामध्ये येतोय आणि उजनी धरणातून जो विसर्ग भीमा नदीत सोडला जात होता तो काल सकाळी 91,600 क्युसेकचा होता. त्यामध्ये तास 2 तासांनी घट करत करत तो रात्री 9 वाजता 9 वाजेपर्यंत 61,600 होता. त्यामध्ये 9 वाजता 10,000 कपात करून तो आता 51,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीत सोडला जातोय आणि वीरचा विसर्ग सातत्याने कमी जास्त होताना दिसतोय. परवा त्या वीर, गुंजवणी, नाजरे, भाटघर, निरादेवदर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला होता, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू झाली होती. रात्री 13,000 क्युसेकचा असणारा विसर्ग आता सध्याला तो 14,375 क्युसेकनं पाणी सध्याला नीरा नदीमध्ये येतंय आणि कदाचित त्यामध्ये थोडीफार वाढ होऊ शकते. म्हणजे भीमा नदीमध्ये नीरा नरसिंगपूर येथून उजनीतून 51,600 आणि 14,000 म्हणजे जवळपास 65,000च्या आसपास विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये पात्रात आहे. परंतु त्यामध्ये सातत्याने कमी जास्तपणा होणार आहे. पाऊस वाढला की पाणी वाढणार, पाऊस कमी झाला की पाणी कमी होणार. त्यामुळं सातत्यानं उजनी धरणातून आणि वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्तपणा होणार आहे. पुढील 2 महिने आपल्याला सतत या विसर्गावर लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. सध्याला नदी उजनी धरणातून कालव्याद्वारे 2600 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 900 क्युसेक्स, सिनेमाड उपसा सिंचनमधून 280 क्युसेक्स आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेक असा विसर्ग सध्याला चालू आहे. तर वरच्या धरणाची परिस्थिती बघितली तर 19 धरणापैकी जवळपास 17 धरणं 100% झालेली आहेत. त्या धरणातून रात्रीचा विसर्ग 90,642 क्युसेकचा होता. त्यामध्ये सातत्यानं कमी जास्तपणा होत असल्यामुळे उजनीत येणारा दौंडच्या विसर्गातही सातत्याने बदल होताना दिसतोय. काल सकाळी 38,000 असणारा विसर्ग आज 49, रात्री 42,000 होता. त्यानंतर आता सकाळी बघितलं तर 49,553 आणि कदाचित यामध्ये 10,000ची वाढ होऊ शकते. आणि उजनीतून सोडण्यात येणारं भीमा नदीत पाणी आहे ते 51,600 असलं तरी आणखी दुपारपर्यंत 10,000ची वाढ होऊ शकते. उजनीच्या पाण्याचा बॅलन्स करण्यासाठी, कमी जास्तपणा रोखण्यासाठी ही वाढ होऊ शकते, अपेक्षित आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.